Hello students, welcome to this class of the physics. Okay, that is DSC physics. Next, the very important concept related to elongation is the unstretched length of the wire. Okay, next is unstretched length, unstretched length of wire. Okay, so so in this concept, unstretched length of wire, in this concept, question may be like this. Okay, when tension T1 is applied on the wire, its length is L1. When tension T1 is applied on the wire, its length, म्हणजे stretched length आहे, length is L1. Okay, and when tension T2 is applied on the wire, its length is L2. ओके, म्हणजे एका वायरवर लक्षात घ्या, सुरुवातीला T1 एवढं टेन्शन अप्लाय केलं, म्हणजे T1 एवढा स्ट्रेचिंग फोर्स लावला. स्ट्रेचिंग फोर्स लावल्यानंतर त्याची लेंथ झालेली आहे L1. ओके, त्याच्यानंतर काय केलं, टेन्शन T2 म्हणजे स्ट्रेचिंग फोर्स T2 अप्लाय केला आणि त्यावेळी त्याची लेंथ झालेली आहे L2. तर क्वेश्चन काय आहे, देन व्हॉट इज अनस्ट्रेच्ड लेंथ? व्हॉट इज अनस्ट्रेच्ड लेंथ? ओके, सो अनस्ट्रेच्ड लेंथ इज टू बी कॅल्क्युलेटेड. अनस्ट्रेच्ड लेंथ कॅल्क्युलेट करायची आहे. आता आपल्याला इलॉंगेशनचा फॉर्म्युला माहित आहे. इलॉंगेशनचा फॉर्म्युला काय बघा, इलॉंगेशन इज इक्वल टू PL अपॉन AY, दॅट इज प्ले. ओके, आता इथं मटेरियल तेच आहे. ओके, मटेरियल तेच म्हणजे यंग्स मॉड्युलस तो वायर तीच आहे, त्याच्यामध्ये काही चेंज केलेलं नाही. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन देखील तोच. ओके, तर हे इलॉंगेशन जे आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, फोर्स असणार आहे. इलॉंगेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड लोड और अप्लाइड फोर्स, कारण बाकी सगळं कॉन्स्टंट राहणार आहे, फक्त आपण स्ट्रेचिंग फोर्स चेंज करावं. सो इलॉंगेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स. आता याच्यामध्ये इफ अनस्ट्रेच्ड लेंथ L असेल तर काय होणार बघा, अनस्ट्रेच्ड लेंथ इज इक्वल टू काय असेल, L असेल. तर बघा, आता टेन्शन T1 आपण अप्लाय केल्यानंतर लेंथ किती होते, L1. म्हणजे सुरुवातीला लेंथ L होती, ती लेंथ L1 होणार आहे. म्हणजे या केसमध्ये इलॉंगेशन होणार आहे, दॅट इज L1 मायनस L इज द इलॉंगेशन. बरोबर आहे ना. फर्स्ट केसमध्ये बघा, अनस्ट्रेच्ड लेंथ सपोज L आहे, टेन्शन T1 अप्लाय केल्यानंतर लेंथ होते L1, म्हणजे L लेंथची L1 लेंथ झालेली आहे, त्याच्यामुळे इलॉंगेशन होणार आहे L1 मायनस L. L1 मायनस L इज द इलॉंगेशन, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू त्यावेळेचा फोर्स, म्हणजे काय येणार आहे, टेन्शन T1. अँड T2 एवढं टेन्शन अप्लाय केल्यानंतर, T2 एवढा फोर्स अप्लाय केल्यानंतर फायनल लेंथ किती होते, L2 होते. म्हणजे इलॉंगेशन आता किती होणार आहे, दॅट इज L2 मायनस L इज द इलॉंगेशन. कधी, व्हेन टेन्शन इज T2. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला दोन इक्वेशन मिळालेले आहेत. आता काय करूया, या दोन इक्वेशनचं डिव्हिजन करूया. डिव्हिजन केल्यानंतर काय होणार बघा, L1 मायनस L डिवायडेड बाय L2 मायनस L इज इक्वल टू होणार आहे T1 बाय T2 होणार आहे, T1 बाय T2. ओके, L1 मायनस L डिवायडेड बाय L2 मायनस L इज इक्वल टू T1 बाय T2. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. ओके, सो T2 इन ब्रॅकेट L1 मायनस L इज इक्वल टू T1 in bracket L2 minus L. Okay, so therefore T2 L1 minus T2 L is equal to T1 L2 minus T1 L. आता आपल्याला अनस्ट्रेच्ड लेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे L च्या टर्म आपल्याला एका साईडला घ्यावा लागणार आहे. ओके, आता T2L RHS ला घेऊया आणि T1 L2 LHS ला घेऊया. म्हणजे काय होणार, T2 L1 मायनस T1 L2. ओके, दिस इज टेकन टू LHS, म्हणजे प्लसचं मायनस होणार आहे, आणि ही जी टर्म आहे ना ती RHS ला घेणार आहे. दॅट इज मायनस T2L RHS ला गेल्यावर प्लस T2L होणार, प्लस T2L मायनस T1L. ओके, अँड देअरफॉर T2L1, ओके, T2L1
minus T1 L2 is equal to L कॉमन काढलं तर इथं राहणार आहे T2 minus T1 into L राहणार आहे. And therefore unstretched length L is equal to फायनल फॉर्म्युला येणार आहे T2 minus T1 LHS ला जाऊन डिवाइड होणार आहे आणि T2 L1 minus T1 L2 divided by T2 minus T1. So this is the final formula for the unstretched length. Okay, पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय बघा. अनस्ट्रेच्ड लेंथ ऑफ वायर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. याच्यामध्ये क्वेश्चन काय असणार आहे, एक वायर आहे आणि त्याची लेंथ किती आहे, सुरुवातीला L एवढे, इनिशियल लेंथ इज L सपोज. अनस्ट्रेच्ड लेंथ म्हणजे फोर्स लावायच्या अगोदरची लेंथ त्याची किती आहे, L आहे. आता T1 एवढं टेन्शन अप्लाय केल्यानंतर लेंथ होते L1. L म्हणजे टोटल लेंथ दिली, इलॉंगेशन नव्हे. L1 म्हणजे इलॉंगेशन नव्हे, टोटल लेंथ दिली. त्याच्यानंतर त्याच्यावर T2 एवढं टेन्शन अप्लाय केलं. टेन्शन म्हणजे स्ट्रेचिंग फोर्स आहे, लक्षात घ्या. त्यावेळी त्याची लेंथ L2 होते. तर अनस्ट्रेच्ड लेंथ किती असेल असा क्वेश्चन आहे. आता आपल्याला इलॉंगेशनचा फॉर्म्युला माहित आहे. इलॉंगेशन L इज इक्वल टू काय असतं, PL अपॉन AY असतं, प्ले असतं. इलॉंगेशन इज इक्वल टू प्ले. म्हणजेच याच्यावरून लक्षात येतं की इलॉंगेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, अप्लाइड फोर्स असतं. म्हणजे जेवढा जास्त फोर्स आपण अप्लाय करणार तेवढं जास्त इलॉंगेशन क्रिएट होणार आहे. ओके, मोर द फोर्स मोर इज द इलॉंगेशन. ओके, आता अनस्ट्रेच्ड लेंथ सपोज L असेल तर बघा सुरुवातीला इलॉंगेशन किती होणार आहे, L1 मायनस L होणार. सुरुवातीला इलॉंगेशन किती होणार आहे, L1 मायनस L. कधी, ज्यावेळी स्ट्रेचिंग फोर्स T1 असेल त्यावेळी. त्याच्यामुळं L1 मायनस L डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T1 लिहिणार. त्याच्यानंतर T2 फोर्स अप्लाय केल्यानंतर फायनल लेंथ L2 होते, म्हणजे इलॉंगेशन होणार आहे L2 मायनस L. अँड देअरफॉर L2 मायनस L डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T2 लिहिलं. आता ह्या दोन्हीचं डिव्हिजन केलं तर काय होणार आहे, L1 मायनस L डिवायडेड बाय L2 मायनस L इज इक्वल टू T1 बाय T2. आणि हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काय केलेलं आहे, फायनल आपण या पद्धतीने आन्सर काढलेला आहे. लक्षात येत आहे. तर हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. या टाईपचे क्वेश्चन अनेक वेळा नीट आणि जेई मेन्स एक्झामला आलेले आहेत. ओके, प्रत्येक वेळी एवढं कॅल्क्युलेशनच करायला पाहिजे असं काही नाहीये. ठीक आहे, तर तुम्हाला हा फॉर्म्युला जरी लक्षात ठेवला तर बरं होईल. T2 L1 minus T1 L2 divided by T2 minus T1. ओके, एक एक्झाम्पल याचं बघूया आपण. एक्झाम्पल म्हणजे लक्षात येईल. When force of 12 Newton is applied, when force of 12 Newton is applied, length of wire is, when force of 12 Newton is applied, length of wire is suppose 100 centimeter, and when force of 20 Newton is applied, length is 102 centimeter. Then unstretched length किती असेल, अनस्ट्रेच्ड लेंथ किती असेल असा क्वेश्चन आहे. म्हणजे बघा फोर्स लावल्यानंतरच्या लेंथ दिलेल्या आहेत. म्हणजे 12 न्यूटनचा फोर्स ज्यावेळी अप्लाय करतोय त्यावेळी टोटल लेंथ 100 सेंटीमीटर झालेली असते. फोर्स ऑफ 20 न्यूटन अप्लाय केल्यानंतर 102 सेंटीमीटर लेंथ आहे. तर अनस्ट्रेच्ड लेंथ किती असेल, अनस्ट्रेच्ड लेंथचा फॉर्म्युला काय, दॅट इज T2 इंटू L1 मायनस T1 इंटू L2 डिवायडेड येणार आहे T2 मायनस T1 येणार आहे. सो अनस्ट्रेच्ड लेंथ इज इक्वल टू T2. T2 म्हणजे फायनल फोर्स. फायनल फोर्स किती आहे, 20. L1 म्हणजे ओरिजिनल लेंथ. ओके, किती असणार, ओरिजिनल लेंथ नव्हे, L1 म्हणजे 12 न्यूटनला असणारी लेंथ, दॅट इज 100. ओके, मायनस T1 म्हणजे 12 आणि L2 किती आहे, दॅट इज 102 divided by T2 minus T1. T2 is 20 minus T1 is 12. Okay, so here length is equal to 20 into 100 means it is 2000. Okay, minus
12 into 102, that is equal to 1224 divided by 20 minus 12, that is equal to 8. So therefore this is equal to 2000 minus 1224, 6770, that is 776 divided by 8. So unstretched length is 97 सेंटीमीटर असले पाहिजे. ज्याचं मिनिंग लक्षात आलं का बघा, एक रबर कॉर्ड असेल किंवा एक रॉड असेल आणि त्याची अनस्ट्रेच्ड लेंथ असणार आहे 97 सेंटीमीटर. 12 न्यूटनचा फोर्स लावल्यानंतर काय होते, 100 सेंटीमीटर होते आणि 20 न्यूटनचा फोर्स लावल्यानंतर 102 सेंटीमीटर होते. ओके, लक्षात येत आहे. सो दिस इज द अनस्ट्रेच्ड लेंथ. सो इन दिस वे this is the standard formula for the unstretched length, calculation of unstretched length, that is T2L1 minus T1L2 divided by T2 minus T1. T2L1 minus T1L2 divided by T2 minus T1. So this is the formula for unstretched length. So remember this formula. Okay, and this is one example related to this. Now here question is that the length of an elastic string is a meter when tension is 4 Newton. बघा, length, okay, and tension याचे व्हॅल्यू दिलेले. Okay, length is a meter when tension is 4 Newton. Okay, after that length is b meter when tension is 5 Newton. And आता लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सपोज लेंथ सी असेल, ती सी ची व्हॅल्यू काढायची आहे व्हेन टेन्शन इज 9 न्यूटन. 9 न्यूटनला लेंथ किती असेल? तर सुरुवातीला इथं काय करूया, अनस्ट्रेच्ड लेंथ कॅल्क्युलेट करूया. अनस्ट्रेच्ड लेंथ म्हणजे टेन्शन अप्लाय करायच्या अगोदर असणारी लेंथ. ओके, सो अनस्ट्रेच्ड लेंथ L is equal to T2L1 minus T1L2 divided by T2 minus T1. Okay, so this is T1, this is T2, this is L1, this is L2. Okay, so T2 is 5, L1 is A, minus T1 is 4, L2 is B, divided by T2 minus T1. T2 minus T1, that is 5 minus 4, that is equal to 1. Okay, so unstretched length येणार आहे 5A minus 4B. This is the unstretched length. Okay, आता बघा, this is the unstretched length. Unstretched length मिळाली. आता आपल्याला माहित आहे की elongation is directly proportional to काय असतं, applied force असतं. Elongation is directly proportional to applied force. ओके, बघा आता इलॉंगेशन फर्स्ट केस मध्ये काय होणार बघा, इलॉंगेशन फर्स्ट केस मध्ये इलॉंगेशन येणार आहे दॅट इज L मायनस A. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स किती आहे, 4 येणार. बरोबर आहे ना. फर्स्ट केस मध्ये फायनल लेंथ ये आहे, म्हणजे इलॉंगेशन म्हणजे L1 मायनस L, दॅट इज काय येणार आहे, A मायनस L येणार. सॉरी, इलॉंगेशन इज A मायनस L. That is final length minus the original length, unstretched length is directly proportional to 4. आणि त्याच्यानंतर डायरेक्टली आता थर्ड केस घेऊया. थर्ड केस फायनल लेंथ किती होणार आहे, C होणार आहे, मायनस ओरिजिनल लेंथ अनस्ट्रेच्ड लेंथ L असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, 9. ओके, या दोघांचं काय करूया, डिव्हिजन करूया. म्हणजे काय होणार, A मायनस L डिवायडेड बाय C मायनस L इज इक्वल टू काय येणार आहे, 4/9 होणार आहे. आणि L ची आलेली व्हॅल्यू इथं प्लेस करूया, म्हणजे आपल्याला C ची व्हॅल्यू मिळेल. ओके, A मायनस 5A प्लस 4B. ओके, A मायनस L मीन्स मायनस 5A प्लस 4B होणार, डिवायडेड बाय C फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, मायनस 5A प्लस 4B इज इक्वल टू 4/9. ओके, आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल, पण त्याच्या अगोदर A मायनस 5A दॅट इज इक्वल टू मायनस 4A येणार आहे.
ओके, 9 न मल्टिप्लाय केल्यावर 9 न मल्टिप्लाय केलं, 9 4 जार 36 मायनस 36a प्लस 36b इज इक्वल टू 4 टाइम्स c मायनस 20a ओके प्लस 16b, म्हणजे 4 न या सगळ्या टर्मला मल्टिप्लाय केलेलं आहे. 4c मायनस 20a प्लस 16b आणि 9 न इथं न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलेलं आहे. a मायनस 5b दॅट इज इक्वल टू मायनस 4a ला 9 न मल्टिप्लाय केलं. ओके, आता आपल्याला c काढायचं आहे, म्हणजे 4c फक्त ऍज इट इज RHS ला ठेवूया, बाकी सगळे LHS ला घेऊया. मायनस 36a मायनस 36a प्लस 20a होणार ना, म्हणजे मायनस 16a होणार. मायनस 20a LHS ला आलं, ते प्लस 20 होणार. मायनस 36a अँड प्लस 20 म्हणजे मायनस 16a. त्याच्यानंतर 16b इकडे जाणार आहे. 36b मायनस 16b म्हणजे काय होणार आहे, 36 मायनस 16 मीन्स दॅट इज इक्वल टू 20b होणार आहे. ओके, सो देअरफॉर c इज इक्वल टू डायरेक्टली हिअर c इज इक्वल टू 4 न कंप्लीट इक्वेशनला डिवाइड करावं लागेल. ओके, मायनस 4a प्लस 5b आन्सर येणार आहे. ओके, सो c इज इक्वल टू प्लस ची टर्म अगोदर ठेवूया, मायनस ची टर्म नंतर ठेवूया, 5b मायनस 4a. ओके, सो आन्सर येणार आहे c इज इक्वल टू 5b मायनस 4a. सो c याचा आन्सर येणार आहे. C is the answer. So in this way, solution there will be. Okay. There is one more method to solve this problem. हा जो प्रॉब्लेम आहे ना, तो दुसऱ्या मेथडनं पण सॉल्व्ह करू शकतो. कसं सॉल्व्ह करू शकतो लक्षात घ्या. Another method. We know that formula for the elongation L is equal to PL upon AY. आता इथं इलॉंगेशन आणि स्ट्रेचिंग फोर्स हे दोनच फक्त व्हेरिएबल आहेत. सो L अपॉन P इज इक्वल टू काय होणार आहे, L अपॉन P इज इक्वल टू L अपॉन AY. नाउ L upon AY is a constant. L upon AY is a constant. या प्रॉब्लेम मध्ये काय होणार, L upon AY is a constant. So L by P is a constant means L1 by P1 okay is equal to लिहू शकतो आपण L2 by P2 is equal to लिहू शकतो L3 by P3 असं लिहू शकतो आणि हे सॉल्व्ह करू शकतो. L1 आता ओरिजिनल लेंथ सपोज L असेल तर फर्स्ट इलॉंगेशन काय होणार, A मायनस L येणार आहे. फर्स्ट इलॉंगेशन, कारण फर्स्ट लेंथ किती आहे, A आहे ना, अनस्ट्रेच्ड लेंथ L आहे, म्हणजे काय होणार आहे, इलॉंगेशन A मायनस L येणार. कधी, ज्यावेळी 4 न्यूटन फोर्स होता. त्याच्यानंतर लेंथ किती झाली आहे, B झाली आहे, म्हणजे इलॉंगेशन B मायनस L डिवायडेड बाय काय होणार आहे, फोर्स किती होता त्यावेळी 5 होता. आणि त्याच्यानंतर आता लेंथ सपोज फायनली C व्हायला लागली, C मायनस L डिवायडेड बाय काय होणार आहे, 9 होणार आहे. हे जरी तुम्ही सॉल्व्ह केलं तरी देखील तुम्हाला C ची व्हॅल्यू मिळू शकते. By solving this also you can get the value of C. So this is another method. Okay. So this is alternative method. Alternative method पुन्हा एकदा बघा. Elongation चा आपला फॉर्म्युला आहे L is equal to PL upon AY. P ला फक्त LHS ला घेतलं, L by P is equal to L by AY येणार आहे. आता इथे L by AY हा एक कॉन्स्टंट असणार आहे, कारण तीच वायर आहे, तीच वायर आपण काय करतोय, 3 टाइम्स स्ट्रेच करतोय, म्हणजे तिन्ही केसेस मध्ये ओरिजिनल लेंथ तेवढीच येणार आहे. वायर तीच असल्यामुळे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाय काय चेंज होणार नाही तिन्ही केसेस मध्ये. L अपॉन AY तिन्ही केसेस मध्ये तेवढंच आहे, म्हणजे L अपॉन AY हा काय आहे, इन ऑल द 3 केसेस इट इज अ कॉन्स्टंट अँड देअरफॉर L by P इज अ कॉन्स्टंट. L by P इज अ कॉन्स्टंट, म्हणून आपण लिहू शकतो L1 by P1 इज इक्वल टू L2 by P2 इज इक्वल टू L3 by P3 लिहू शकतो. आता L1 म्हणजे इलॉंगेशन आहे. इलॉंगेशन म्हणजे काय असतं, फायनल लेंथ मायनस इनिशियल लेंथ. तर सुरुवातीला फायनल लेंथ A झाली आहे, अनस्ट्रेच्ड लेंथ सपोज L असेल तर A मायनस L हे फर्स्ट इलॉंगेशन होणार, कधी, 4 न्यूटन फोर्स अप्लाय केल्यानंतर. त्याच्यानंतर 5 न्यूटन फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होणार, इलॉंगेशन B मायनस L होणार आहे, कारण फायनल लेंथ B व्हायला लागली. सो B मायनस L बाय 5 इज इक्वल टू C मायनस L बाय 9. हे तुम्हाला सॉल्व्ह केलं तरी देखील आन्सर तुमचं C चं मिळू शकते. ओके, हे C चं आन्सर तुम्हाला मिळू शकतं. तर त्याच्यासाठी काय करूया, दोन इक्वेशन, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन एकदा करूया आणि या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, म्हणजे दोन इक्वेशन मिळतील आणि ते दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे.
ओके, असं पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा, आता फर्स्ट आणि सेकंड हे जे इक्वेशन मधल्या पहिल्या दोन टर्मचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होणार, 5a मायनस 5l इज इक्वल टू काय होणार, 4b मायनस 4l होणार. ओके, सो दॅट इज 5a, करेक्ट ना. सो लेट दिस इक्वेशन बी ॲज इट इज. नेक्स्ट इक्वेशन, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होणार आहे, 9b मायनस 9l इज इक्वल टू 5c मायनस, ओके, 5c मायनस 5l. ठीक आहे. आता c ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी l ची व्हॅल्यू इथं प्लेस करावी लागेल. फर्स्ट इक्वेशन l ची व्हॅल्यू काय येणार बघा, 5l ला RHS ला घेतो, म्हणजे 5l मायनस 4l म्हणजे RHS ला फक्त l राहणार आणि LHS ला 5a मायनस 4b, 5a मायनस 4b. ओके, आणि ही आलेली l ची व्हॅल्यू इथं ठेवूया, म्हणजे काय होणार आहे, 9b मायनस 9l हे 5l LHS ला घेतो प्लस 5l इज इक्वल टू काय होणार आहे, 5c होणार आहे. ओके, सो 9b मायनस 4l होणार, 4 टाइम्स l इज इक्वल टू 5c. 9b मायनस 4 टाइम्स l मीन्स 5a मायनस 4b इज इक्वल टू 5c होते. सो 9b मायनस 20a मायनस मायनस प्लस 16b is equal to 5c. So 9b plus 16b means 25b minus 20a is equal to c, that is 5c, and therefore c is equal to 5 na complete equation la divide करावं लागेल, 5b minus 4a. So in this way also you can calculate this answer. Okay.